वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण आज पुण्याला चाललो आहे. पुण्याला जायचं कारण असं की आपण मागं फॉर्च्युनरला फोक लॅम्प टाकले होते, अपग्रेड केले होते. कारण फॉर्च्युनर एवढी मोठी गाडी ऑफकोर्स यायचे, पण त्याच्यात लाईटचे थोडे इश्यूज आहेत. नाईटचं विजन थोडी कमी दिसते, लाईट कमी आहे थोडी गाडीला. म्हणजे त्यांच्याकडे फॉर्च्युनर त्यांना जाणवतच असे इश्यू. आपण अपग्रेड केले होते मागचे फोक लॅम्प मागच्या वेळेस, पण तरी पण थोडीशी लाईट अजून कमीच वाटते. तर आपण आज मी ऑनलाईन 2-3 लाईट पाहिल्या होत्या. तर आज आपण परत पुण्याला चाललोय. बापना कारशीच आपण पहिल्या गाडीचं काम केलं, तिथे जाऊन आपण पाहणार ते लाईट आहेत का नाही, कोणती लाईट चांगली दिसेल आणि कोणती नाही, आणि इम्पॅक्ट कोणत्या लाईटचा जास्त असेल रात्रीचा, की आपल्याला जास्त रात्रीचा व्ह्यू भेटला पाहिजे. म्हणजे आपण ज्यावेळेस ट्रिपला जाऊ त्यावेळेस नाईट ड्राईव्ह करताना आपल्याला गाडीची लाईट आपली महत्त्वाची पॉवरफुल पाहिजे, जेणेकरून आपल्या रस्त्याचे खड्डे वगैरे किंवा काही पुढं टर्न्स वगैरे असेल तर ते क्लिअर झालं पाहिजे. त्यासाठी आपण आता पुण्याला निघालेलो आहे. आता गाडी घेऊन आपण चाललो आहे नक्की, पण एवढं ट्रॅफिक आहे आणि एवढं ऊन आहे. आताचं टेम्परेचर साधारण तुम्हाला सांगू तर 38 डिग्री. हिवाळा आहे का उन्हाळा आहे का पावसाळा आहे तेच काय कळत. मध्येच पाऊस पडतो, माहिती पडतो, काय सांगू तुम्हाला. आपण निघालो आहे, गाडीचे अपग्रेडेशन दाखवते. जर तुम्हाला अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला व्हिडिओ आवडली नाही आवडली. ठीक आहे. अखेर आपण सिग्नलला पुढे आलो. अर्धा तास झाला आहे सिग्नलला उभं होतो. किती? अर्धा तास. मॅपला आता फक्त 2 मिनिटं दाखवते, पोहोचू आपण. आणि इथं तर पार्किंगला पण जागा नाही, फुल हाऊस आहे सगळं. पोचलो आपण. पहिले आपण आता गाडी पार्क करू कुठेतरी आणि मग यांना भेटू. गाडी कुठे लावायची आता. ठीक आहे, चला. पार्किंग काय आपल्याला तिथं भेटली नाही. आता परत फिरून जाणार आपण. आता कुठेतरी पाहू पार्किंग. तिथं तर पार्किंग अवेलेबलच नव्हती. इथं नो पार्किंग आहे. चला परत आज जाऊ आपण. आज जाऊन पाहूया इथं कुठं भेटते का बाय रोड पार्किंग. थांबा, पार्किंग नाही आहे. आपण एक काम करू, त्या गाडी वर चढू आणि जास्त आपण लावू आता तात्पुरती. नंतर पाहू कुठं पार्किंग भेटेल तिथं लावून टाकू आपण. ही वाली लाईट टाकणार आहे आपण. दोन व्हाईट आहे आणि मधलं येल्लो आहे फॉक्ससाठी. अजून कंपनीचे फिटिंगला किती वेळ लागेल ना? फिटिंगला 1 तास भर जाईल न्यायला मिनिमम ना. आपण हे वाले फोक लॅम्प डिसाईड केले की आपण फोक लॅम्प नाही येते, हे वेगळे आहे ॲडिशनल. आपल्याला सेपरेट ग्रिलमध्ये लावायला लागणार आहे आता कुठेतरी. लाईट लावायची पाहू शकतो. याच्यामध्ये जो सेंट्रलचा आहे तो येल्लो कलरचा आहे. येल्लो कलर जास्त करून ज्यावेळेस फॉग असतं फॉगमध्ये यूज होतो. आणि जे 2 बाजूचे आहे साईडचे राईट आणि लेफ्टवाला हे व्हाईट कलरमध्ये. तर याची सेटिंग आपण करून घेणार आहे.
डिप्परला व्हाईट ठेवणार आहे आणि अप्पर मारल्यावर येल्लो लागेल. आणि या लाईटसाठी एक सेपरेट बटन ठेवणार आहे. ज्यावेळी आपण ट्रूलवर असू त्यावेळेसच ही लाईट लावणार आहे. त्या टाईम ही लाईट खूप डेंजर आहे. तुम्हाला मी आता हे इन्स्टॉल झाल्यावरती दाखवेन आता इम्पॅक्ट किती आहे लाईटचा. ही अजूनची लाईट आहे, ही एक, अशा 2 लावणार आहे, ही एक आणि अजून एक. पुढं आपण ग्रिलमध्ये बसवणार आहे. आता आपण फोगलॅम्प चॉईस केलेले आहे, त्याचं इन्स्टॉलेशनचं काम चालू झालेलं आहे. आता ते साधारण त्यांनी सांगितलं की 1.5 ते 2 तास लागतील इन्स्टॉलेशनला. आणि ते इन्स्टॉलेशन झाल्यानंतर ते कसं दिसतंय, ते कसं बसवणार आहे ते तुम्हाला मी दाखवतो. आणि त्याचा लाईटचा इम्पॅक्ट किती आहे ते आपल्याला रात्री कळणच. आता त्यांनी सांगितले भरपूर लाईट आहे त्याला, पण आपण पाहू. आता इथं लाईट इन्स्टॉल झालेली आहे आपली. किती वेळ जाईन सेटिंगला? लावायचं फक्त. फायनल लुक आता बंपर वगैरे सगळं पुढचं काढलेलं आहे ते ग्रिल वगैरे सगळं. इथं आपल्या त्या लाईट फिट झालेल्या आहेत. आता फक्त त्याची सेटिंग करायची. लाईटीची सेटिंगलाच भरपूर टाईम गेला. जिम्मीचं बघायचं काय म्हण अशी बाई. जिम्मीपेक्षा थारच भारी वाटते काय? पण जिम्मीपेक्षा थारच भारी वाटते लेडीजसाठी जिम्मी. कोणता खालचा? आता आपण जे लावलं ना तोच चालू ठेवू का? लाईट फक्त पार्किंग चालू करा. पार्किंग चालू करा फक्त. आता बघा फक्त आपण बसवली तीच लाईट बंद करा. सब बंद, फक्त पार्किंग चालू आहे. आता फक्त फॉग लॅम्प लावा. फॉग लॅम्प लावले फक्त आता. बरोबर. खालचे फॉग लॅम्प लावले आता. कुठले आपण जे लावले? आपण नाही, ते पहिले फिट केले. ते नाही लावा, फक्त आपले लावा. ठीक आहे. आता आपण फिट केले ते फॉग लॅम्प लागले. आपण फिट केलेले फॉग लॅम्प लावले. अप्पर डायरेक्ट पास करा. त्याचा अप्परचा थ्रोया किती डिफरन्स आहे बघा. आता हेडलाईट खालचं फॉग लॅम्प लावा जे कंपनीचा फॉग लॅम्प लागला. आणि आता कंपनीची लाईट चालू करू. ही कंपनीची लाईट. एवढा थ्रो असं नाही कधी चांगला थ्रो ह्या. तुम्ही हे लेवल बघून सांग. कंपनीचं तर डोक्यामधून काढून टाका. फक्त आपल्याला जे आहे ना समोरच्याला पण जास्त त्रास नाही झाला पाहिजे. मेन लोकांचा सोडा, आपल्याला खालचा दिसायला पाहिजे. भरपूर थ्रो झालाय. भरपूर थ्रो म्हणजे शोरूमची तर लाईट काहीच नाही गाडीला बघायला गेलं. शोरूमची लाईट पाहिजे की तुम्हाला? ह्या ही शोरूमची लाईट आहे. तुम्हीच बघा. ह्या काही शोरूमची लाईट आहे. काय करणार काय करणार शोरूमच्या लाईटीत आता एवढ्याशा? हा ही शोरूमची आहे. आता अंधारात तरी लय वाटते, पण हायवेला चालल्यावर काहीच कळत नाही. आता आपण बसवली ती लाईट चालू करू याच्यामध्ये. आता ही शोरूमची लाईट चालू आहे ना. बंद करा. पार्किंग मध्ये घ्या. ही शोरूमची ना आपली याला आता एकदम प्रखर प्रकाश आणि सरळ जातोय आपण लांबच्या लांब. मस्त. खतरनाक लाईट पडते, खतरनाक. पाहू शकता. सिटीत वापरायची नाही आपल्याला लाईट, पण इम्पॅक्ट बघायचं तुम्हाला लाईटला. ही पुढची कार चालली ती पहा. लाईट पाहता अप्पर मात्र एकदम ब्राईट होऊन जाते सर्व. एकदम ब्राईट, खतरनाक लाईट पडते. हे पहा आपल्या गाडीचं काम झालंय मित्रांनो. लाईट आपण अपग्रेड केली आहे. आता आपण सिटीमध्ये तर ती लाईट लावणार नाही. ट्रिपला गेल्यानंतर त्या लाईटचा उपयोग करणार आहे आपण, जेणेकरून कोणाला त्रास पण नाही झाला पाहिजे त्या लाईटने. म्हणजे हायवेवर ज्या वेळेस आपल्याला लाईटची कमी पडते त्यावेळेसच आपण ती वापरणार आहे. पण तुम्हाला लाईटचा इम्पॅक्ट किती आहे तुम्ही ते व्हिडिओत पाहिलंच असं. भरपूर असा फरक त्या लाईटने पडलेला आहे आपल्याला. म्हणजे आपण ज्यावेळेस ट्रिपला जाऊ त्याचा भरपूर फायदा आपल्याला होणार आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा,
शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ती. आणि तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.